Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and we are learning the part of grammar that is tenses, and we have completed the simple present tense and present progressive tense, and along with their uses. And I hope you have solved the exercises which are given just after that, and uh, there are no difficulties while learning this because you might have learned this phenomenon of tenses since your school days. Okay, so there is nothing more deeper knowledge in this, but just brushing your knowledge and moving towards the new part of our tenses form, that is the present perfect tense. In the present perfect tense, the verb is used in the past participle form, while either have or has is used in front of the helping verb. आता पहा, या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स जो आहे, तर या पास्ट परफेक्ट टेन्समध्ये जे क्रियापदाचं रूप आहे त्याला पास्ट पार्टिसिपल किंवा V3 फॉर्म असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर ते या ठिकाणी वापरलं जातं. क्रियापदाचं तिसरं रूप किंवा पास्ट पार्टिसिपल त्याला म्हणतात. आणि त्याच्या अगोदर, त्या क्रियापदाच्या रूपाच्या अगोदर हॅव किंवा हॅज हे हेल्पिंग वर्ब वापरले जाते. त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे. फॉर एक्झाम्पल, द चाइल्ड हॅज इटन अ बिस्किट. द बॉयज हॅव गॉन टू स्कूल. आय हॅव गिवन अवे ऑल द बुक्स. ओके, ज्या ठिकाणी कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, जसं पहिल्या वाक्यामध्ये आहे द चाइल्ड, त्या ठिकाणी हॅज हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. अन्यथा आपल्याला हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. तर लेट्स मूव्ह टुवर्ड्स द युजेस ऑफ द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा कुठे कुठे यूज होतो ते बघूया. द यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स शोज दॅट अन ॲक्शन वॉज कम्प्लिटेड sometime in the past, and further that completed action has some kind of relevance to the present moment of speech. आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? या काळात ॲक्शन कंप्लीट झालेली असते कधी कधी, आणि जी पास्टमध्ये झालेली ॲक्शन आहे त्याचा उल्लेख किंवा त्याचा जो संबंध आहे हा सध्याच्या घडीमध्ये जी ॲक्शन सुरू आहे त्याच्यासोबत असतो. तर त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा वापरला जातो. द वर्ड परफेक्ट टेल्स अस दॅट द ॲक्शन इज कम्प्लीट. त्या ठिकाणी तो या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जो परफेक्ट आलेला आहे, या शब्दावरून आपल्याला असं समजते की ॲक्शन काय झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. The present perfect tense is thus the opposite of present progressive. आणि म्हणूनच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स जो असतो, कंटिन्युअस टेन्स, ठीक आहे, सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, याच्या तो कम्प्लिटली अपोजिट आहे. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी आहे. विच इज यूज टू शो दॅट ॲक्शन इज नॉट कम्प्लीट बट स्टील इन प्रोग्रेस ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. कारण की त्या काळामध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये जी ॲक्शन कंप्लीट झालेली नसते आणि ती अजूनही सुरू असते, असं त्या ठिकाणी आपल्याला त्या वाक्यावरून समजतं. द एक्झाम्पल बिलो शोज धिस कॉन्ट्रास्ट बिटवीन द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह अँड प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर पुढे काही एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यावरून तुम्हाला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये कुठला फरक आहे आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कुठला फरक आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मदर, उषा, व्हॉट आर यू डुईंग? उषा, आय एम डुईंग माय होमवर्क मदर. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आय एम डुईंग माय होमवर्क मदर या ठिकाणी प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे, कारण की आय नंतर ॲमिजार आलेला आहे, हेल्पिंग वर्ब, नंतर डू नावाच्या व्हर्बला ING फॉर्म लागलेला आहे आणि त्यानंतर माय होमवर्क आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आलेला आहे. नंतर पहा, हाफ ॲन अवर लॅटर. मदर,
उषा, आर यू स्टील डुईंग युअर होमवर्क? आई म्हणते, उषा तू अजूनही तुझं काम करत आहे का? उषा, नो, आय हॅव डन इट. तर त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतो, कारण त्यानंतर नो मदर नंतर आय प्लस हॅव हॅज प्लस V3 टूचा तिसरा फॉर्म आहे डन, आणि नंतर इट म्हणजे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. तर पहा या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आलेला आहे. द प्रेझेंट परफेक्ट टेन्स डज नॉट टेल अस व्हेन अन ॲक्शन वॉज परफॉर्म. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपल्याला हे सांगत नाही की ॲक्शन कधी घडली, क्रिया कधी घडली, आपल्याला ते सांगत नाही. स्ट्रिक्टली स्पीकिंग इट हॅज नो टाईम रेफरन्स. आणि जर आपण एकदम परफेक्टली बोलायचं असेल तर त्या ठिकाणी टाईमचा कुठलाच रेफरन्स त्या ठिकाणी दिलेला नसतो. फॉर एक्झाम्पल, ही हॅज रेड द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. आता या ठिकाणी त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की त्यांनी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स वाचलेलं आहे. ठीक आहे, ही हॅज रेड द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, आणि गॉड ऑफ स्मॉल थिंग्स नावाचं पुस्तक वाचलेलं आहे. तर वी आर नॉट टोल्ड व्हेन द ॲक्शन ऑफ रीडिंग द बुक वॉज परफॉर्म. परंतु त्यांनी कधी वाचलं याबद्दल आपल्याला कुठलंच खात्रीशीर गोष्ट सांगितलेली नाही आहे की त्यांनी काल वाचलं, आज वाचलं, उद्या वाचलं की कधी वाचलं, हे आपल्याला खात्रीशीर कुठेच काही सांगितलं जात नाही. बट वी कॅन गेस दॅट इट वॉज परफॉर्म्ड समटाईम्स इन द पास्ट. परंतु आपण त्या ठिकाणी असा अंदाज लावू शकतो की कधीतरी भूतकाळामध्ये ते गोष्ट घडलेली आहे जवळपास. ठीक आहे. लुक ॲट अनदर एक्झाम्पल. पुन्हा एखादा आपण एक्झाम्पल बघूया. आय हॅव बीन टू न्यूयॉर्क. मी न्यूयॉर्कला जाऊन आलेलो आहे. अगेन, वी आर नॉट टोल्ड वेन द स्पीकर वेंट टू न्यूयॉर्क. आणि या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला हे कळत नाही आहे की बघ जो बोलणारा आहे, कर्ता जो आहे, तो कधी न्यूयॉर्कला गेला होता. बट वी अंडरस्टँड दॅट इट मस्ट हॅव बीन सम टाईम इन द पास्ट. आणि परंतु आपल्याला एवढं कळते की बा कधीतरी तो मागच्या काळात गेलेला आहे. हावेवर, व्हॉट इट सजेस्टेड is that although the action was performed in the past, its effect remains in at the present time. जरी ती भूतकाळामध्ये घडलेली क्रिया असेल तरीही त्याचा आता प्रेझेंटशी म्हणजे वर्तमानाशी संबंध आहे. ही हॅज रेड द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स अँड ही रिमेंबर्स द स्टोरी क्लिअरली. ठीक आहे. आता या ठिकाणी असं जेव्हा म्हणतो आपण की ही हॅज रेड द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, की त्यांनी ते गॉड ऑफ स्मॉल थिंग्स नावाचं पुस्तक वाचलेलं आहे, तर याचा अर्थ असा होतो की त्याला अजूनही वाचलेली ती जी कथा आहे ती अजूनही आठवते. आय हॅव बीन टू न्यूयॉर्क म्हणजे आय कॅन रेकमेंड अ हॉटेल देअर फॉर ॲन एक्झाम्पल. म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश असतो त्या ठिकाणी की बा मला त्या ठिकाणी गेलेलो आहे मी आणि त्याच्याबद्दल मला भरपूर अशी माहिती आहे. आय हॅव क्लीन द टेबल म्हणजे याचा अर्थ की इट इज क्लीन नाव. तो नव्हता परंतु मी केला, पण कधी केला हे सांगितलेलं नाही. ठीक आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द युजेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड व्हॉट इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय होप you have understood the things well. Then again there is an exercise. I am asking you to complete or go through this exercise. If you come across any kind of difficulty, then you should let me know. Then I will help you out to clear those difficulties. Okay. So let's move ahead and we will see now the present perfect progressive tense. ठीक आहे. आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स बघणार आहोत. द प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स इज ॲज द नेम सजेस्ट अ कॉम्बिनेशन ऑफ प्रेझेंट परफेक्ट अँड प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. ठीक आहे. आता या ठिकाणी त्याचं नावच असं आहे की यावरून आपल्याला लक्षात येतं की प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स या दोघांचाही तो काय आहे, कॉम्बिनेशन आहे. हिअर एक्झाम्पल.
त्याचं एक उदाहरण आपण बघूया. शैला हॅज बीन टीचिंग इन दी स्कूल सिन्स 25 जुलै 2004. शैला या शाळेमध्ये 25 जुलै 2004 पासून शिकवत आहे. नोटिस दॅट द व्हर्ब टीच इज इन द ING फॉर्म. त्या ठिकाणी बघा, टीच नावाचं जे क्रियापद आहे याला ING फॉर्म लागलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे तो आहे V4. युज्ड इन द प्रोग्रेसिव्ह टेन्स, आणि त्याचा वापर प्रोग्रेसिव्ह टेन्स, ठीक आहे, चालू काळ यामध्ये आपल्याला दिसतो. ING म्हणजे नेहमी प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स असेल, हे लक्षात ठेवा. V4 म्हटला की त्या ठिकाणी ING म्हटला की प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स त्या ठिकाणी असतो. बट देर आर 2 हेल्पिंग व्हर्ब्स दॅट कम बिफोर इट. परंतु टीचिंगच्या आधी 2 हेल्पिंग वर्ब या वाक्यामध्ये आलेले आहेत. एक आलेला आहे हॅज आणि नंतर आलेला आहे बीन. ठीक आहे. द फर्स्ट इज द फॉर्म ऑफ हॅव हॅज. पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये हॅव हॅजचा फॉर्म येतो, हॅव आलेला आहे या ठिकाणी, फॉलोड बाय बीन. नंतर त्याच्यानंतरचा शब्द आलेला आहे बीन, तो सुद्धा हेल्पिंग वर्ब आहे. विच इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ बी. तो काय आहे? पास्ट पार्टिसिपल, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब बी. बी म्हणजे असणे या क्रियापदाचा तो तिसरं रूप आहे. बीचा V3 आहे बीन. ठीक आहे. द प्रेझेन्स ऑफ द प्रोग्रेसिव्ह फॉर्म टीचिंग सजेस्ट ॲक्शन इन प्रोग्रेस. आता ING फॉर्म त्या ठिकाणी क्रियापदाचं असल्यामुळे आपल्याला असं लक्षात येते की तो आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रोग्रेसिव्ह म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे तो. ठीक आहे. परंतु त्या ठिकाणी बीचा जो V3 फॉर्म आहे, while the presence of participle has been, तो बीन जो आहे सजेस्ट कम्प्लिटेड ॲक्शन, त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते किंवा ती ॲक्शन काय झालेली आहे, कम्प्लिटेड आहे, म्हणजे पूर्णत्वास गेलेली आहे. टेन्सेस टेल्स अस दॅट, काळ जेव्हा आपल्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सेस टेल अस दॅट, त्या ठिकाणी आपल्याला असं सांगतं ॲक्शन बिगॅन ॲट सम पॉईंट इन द पास्ट, की ही जी ॲक्शन आहे, घटना कुठली टीचिंगची, ती कुठेतरी भूतकाळामध्ये, मागच्या काळामध्ये सुरू झालेली आहे. त्याची एक्झॅक्टली तारीख दिलेली आहे त्यांनी 25 जुलै 2004. द ॲक्शन हॅज कंटिन्यूड विदाउट ब्रेक अंटिल द प्रेझेंट मोमेंट. आणि तेव्हापासून जी सुरू झालेली ॲक्शन आहे ती अजूनही या सध्याच्या घडीला कशी आहे, सुरू आहे. द मोमेंट ऑफ स्पीकिंग, जोवर तर तो व्यक्ती बोलत आहे तोपर्यंत ती ॲक्शन अजूनही सुरूच आहे. हिअर आर सम मोर एक्झाम्पल्स. अजून काही आपण उदाहरण बघूयात. महेश हॅज बीन प्लेइंग टेनिस फॉर द लास्ट 2 hours अँड ही इज टायर्ड. महेश त्या ठिकाणी टेनिस मागच्या 2 तासांपासून खेळत आहे आणि आता तो थकलेला आहे. द बॉयज हॅव बीन वेटिंग टू सी द प्रिन्सिपल सिन्स 7 AM. ती मुलं प्रिन्सिपलला बघण्याकरिता सकाळी 7 वाजतापासून या ठिकाणी वाट बघत आहेत. इन द फर्स्ट सेंटेन्स, महेश स्टार्टेड प्लेइंग टेनिस 2 hours ago अँड इज प्लेइंग इव्हन ॲट द प्रेझेंट मोमेंट. या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला कळतात की तो मागच्या 2 तासापासून खेळत आहे आणि सध्याच्या घडीला सुद्धा त्याचं खेळणं सुरूच आहे. इन द सेकंड सेंटेन्स, 2, द वेट बिगॅन इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स इन टू द प्रेझेंट. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा जी वाट बघणं त्या विद्यार्थ्यांचं आहे ते काही तासांपासून सुरू झालं, सकाळी 7 वाजतापासून, आणि अजूनही ते सुरूच आहे. द प्रेपोजिशन्स सिन्स अँड फॉर आर ऑफन यूज्ड विथ द व्हर्ब्स इन द प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर या काळामध्ये प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये सिन्स आणि फॉर हा जो हे आहेत प्रेपोजिशन्स आहेत, तर ती जनरली किंवा नेहमी वारंवार या ठिकाणी या काळामध्ये वापरले जातात. सिन्स इज यूज टू रेफर टू द पॉईंट ऑफ टाईम इन द पास्ट ॲट विच ॲक्शन बिगॅन. तर सिन्स याचा वापर करताना, सिन्स या प्रिपोजिशनचा वापर करताना असं सांगितलं जाते की काही मागच्या काळामध्ये ती ॲक्शन काही एका मुद्द्यावरती सुरू झाली आणि
ती अजूनही सुरूच आहे. फॉर रेफर्स टू द पिरियड ऑफ टाईम ड्युरिंग विच द ॲक्शन हॅज बीन इन प्रोग्रेस. आणि फॉरचा अर्थ या ठिकाणी असा होतो की त्या मागच्या काळात सुरू झालेल्या ॲक्शनची प्रोग्रेस अजून कुठवर झालेला आहे. प्रोग्रेस म्हणजे ती क्रिया अजून कुठपर्यंत गेलेली आहे. फॉर एक्झाम्पल, अजून उदाहरणं बघूयात आपण काही समजून घेण्याकरिता. आय हॅव बीन लिव्हिंग इन दिल्ली सिन्स 1988. मी दिल्लीमध्ये 1988 पासून राहतोय. आय हॅव बीन लिव्हिंग इन दिल्ली फॉर 18 years. मी 18 वर्षापासून दिल्लीमध्ये वास्तव्य करतोय. ठीक आहे. द प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स इज यूज टू हायलाईट द कंटिन्युटी ऑफ ॲन ॲक्शन. या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स जो आहे, चालू पूर्ण वर्तमान काळ जो आहे तो त्याला हायलाईट करताना जी ॲक्शन आहे त्या ठिकाणी त्याची ती हायलाईट केली जाते. इन बोथ द सेंटेन्सेस अबाव द स्पीकर वॉन्ट्स टू कन्वे दॅट देअर हॅज नो ब्रेक ऑर इंटरप्शन इन द ॲक्ट ऑफ लिव्हिंग इन दिल्ली. वरच्या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला असं कळून येते की जो बोलणारा आहे, वक्ता आहे, कर्ता जो आहे वाक्यामधला, तो त्या दिल्लीमधल्या वास्तव्यामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आलेला नाही, कुठलाही ब्रेक आलेला नाही. तो अजूनही त्या दिल्लीमध्ये त्या काळापासून राहतोय. तर नोट दॅट सिन्स कॅन नॉट बी यूज टू इंडिकेट पिरियड ऑफ टाईम. याचा अर्थ लक्षात घ्या की 18 वर्षांचा जेव्हा आपल्याला पिरियड सांगायचा आहे त्या ठिकाणी सिन्स वापरता येणार नाही. त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर डेटपासून असंच म्हणावं लागेल आपल्याला. आणि जेव्हा आपण फॉरचा वापर करू तेव्हा आपल्याला कुठल्या एखाद्या स्पेसिफिक पॉईंटपासून सांगता येणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला तो स्पॅनच दाखवावा लागेल, किती काळाकरिता. फॉर म्हणजे किती काळाकरिता आणि सिन्स म्हणजे पासून. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ही हॅज बीन टीचिंग सिन्स 14 years. फायनली नोट द डिफरन्स बिटवीन ही इज प्लेइंग टेनिस, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. आता तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी आणि थोडासा त्या दोघांमधला जो भेद आहे तो ओळखून घ्या. अँड ही हॅज बीन प्लेइंग, ही इज प्लेइंग आणि ही हॅज बीन प्लेइंग. एक आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि एक आहे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स टेल्स अस दॅट द ॲक्शन इज प्रोग्रेस नाव. आता तो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स जो आहे त्या ठिकाणी असं तो आपल्याला सांगतोय की अजूनही ती क्रिया काय आहे, सुरू आहे. इट सेज नथिंग अबाउट वेन द ॲक्शन बिगॅन. आणि त्यामध्ये आपल्याला कधीच कळत नाही की बा ॲक्शन कधी नेमकी सुरू झाली. द प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह ऑन द अदर हँड इंडिकेट्स दॅट द ॲक्शन बिगॅन इन द पास्ट हॅज कंटिन्यूड अंटिल द प्रेझेंट टाईम. परंतु आपल्याला या प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये असं लक्षात येते की मागच्या काही काळात ती ॲक्शन सुरू झाली आणि अजूनही ती ॲक्शन काय आहे, सुरू आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस टेन्स ऑल्सो, दॅट इज प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. ओके, अगेन देअर इज अन एक्सरसाइज. त्या ठिकाणी पुन्हा काही तुमच्या सरावासाठी वाक्य दिलेली आहेत, त्यांच्यामधून तुम्ही जा. जर तुम्हाला काही सोडवताना काही डिफिकल्टीज आली तर तुम्ही ते मला विचारू शकता. अँड आय वुड लाईक टू हेल्प यू आउट इन दिस. ओके, सो मूविंग टुवर्ड्स द पार्ट ऑफ टेन्स, वी हॅव सीन 2 tenses today, that is present perfect tense and present perfect progressive tense. Okay, so revise it, try to learn it, relearn it, and try to solve these exercises. Okay, so take care, have a nice day, goodbye.